महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. देवांना सुद्धा संकटातून बाहेर काढणारा राम त्याच्या भक्तांना कधी दूर सरत नाही, असा या श्लोकाचा अर्थ सांगता येईल. अत्यंत पराक्रमी म्हणून श्रीराम प्रसिद्ध आहेत. ऋषीमुनींना यज्ञप्रसंगी त्रास देणारा, त्यांच्या तपात अनेक प्रकारे विघ्ने संकटे आणणाऱ्या राक्षसांचा नाश करावा आणि सर्व ऋषीमुनींचे या संकटातून सुटका होण्यासाठी विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना आपल्या आश्रमात आणले होते. अतिशय धाडसाने युद्ध करून राम लक्ष्मणाने राक्षसांचा वध केला. त्राटिका राक्षसीचाही वध त्यांनी केला. रावणाचेही तसेच. देवांबरोबर झालेल्या युद्धात रावणाने देवांना बंदिवासात ठेवले होते. बंदिवासात फार हलाखीत होते सर्व देव. नंतर झालेल्या राम रावण युद्धात रावणाचा वध करून सर्व देवांना श्रीरामाने मुक्त केले होते. रावणाने नवग्रहांनाही लंकेत डांबून ठेवले होते. सिंहासनाच्या पायरीखाली शनिदेवांना बंदिस्त करून ठेवले होते. त्याची गोष्ट अशी सांगतात की रावण ज्योतिष विद्येत पारंगत होता. मुलाचा मेघनादाचा जन्म होणार तेव्हा रावणाने नवग्रहांना अशा जागी बसवले की ज्यामुळे होणारा मुलगा अजेय व अमर होईल. पण शनिदेवांनी युक्ती केली आणि मुलाच्या जन्माआधी एक दिवस एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केला. हे पाहून रावण भयंकर चिडला. त्याने शनीच्या पायावर गदेने प्रहार केला. तसेच शनीची वक्रदृष्टी लंकेवर पडू नये म्हणून त्याचं तोंड जमिनीकडे करून त्यांना सिंहासनासमोर टाकून दिलं. सिंहासनावर बसल्यानंतर ते पाय ठेवण्यासाठी पालथ्या शनीचा उपयोग करत व पाय दाबून ठेवत. पुढे बऱ्याच वर्षानंतर सीतेला शोधण्यासाठी आलेल्या हनुमंताने नवग्रहांना रावणाच्या तावडीतून मुक्त केलं. या श्लोकात शैलजा आणि शूलपाणी असे म्हटले आहे. शैलजा म्हणजे पार्वती आणि शूलपाणी म्हणजे शंकर. साक्षात शंकर पार्वती सुद्धा श्रीराम असा जप करतात. श्री विष्णूंचा अवतार असलेले श्रीराम त्यांचा जप महादेवही करतात. इतके त्यांचे महात्म्य आहे. बुद्धिमान, हुशार, प्रतापी, क्षमा करणारे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, आज्ञाधारक, तसेच दिलेला शब्द पाळणारे असे हे श्रीराम. कैकेयीच्या इच्छेनुसार वनवासात निघाले, पण आई वडिलांबद्दल कोणताही अनुदार चुकीचा शब्द त्यांनी उच्चारला नाही. इतकेच काय, श्रीरामानेच विभीषणास युद्धात मरण पावलेल्या रावणासह त्याच्या सर्व सैनिकांचे अंतिम संस्कार करण्यास सांगितले. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्याशी वैरभाव नसावा हेच त्यांनी आपल्याला शिकवले आहे. म्हणूनच रामदास स्वामी आपल्याला सांगतात, आपण श्रीरामांसारखे वागण्याचा प्रयत्न करू. त्यांचे गुण आपल्याला कसे आत्मसात करता येतील याचा आपण विचार करायला हवा. तसे केल्यानेच आपण त्यांचे खरे भक्त होऊ. जय जय रघुवीर समर्थ.